लोढे. आज मी तुम्हाला श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. मित्रांनो, भारतात दरवर्षी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. 26 फेब्रुवारी 2012 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जाईल असे घोषित केले. या निमित्त आपण श्रीनिवास रामानुजन यांच्याबद्दल जाणून घेऊया. श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तंजावर जिल्ह्यातील येरोड या गावी झाला होता. लहानपणापासूनच त्यांची शरीरयष्टी अत्यंत किरकिरी होती. ते सतत आजारी असायचे. त्यांच्या घराची परिस्थिती ही अत्यंत हालाकीची होती. पैसे मिळवण्यासाठी ते कधी स्वतःला हिशोब लिहून देत तर कधी कोणाची शिकवण दे अशी कामे त्यांना करावी लागत असत. लहानपणापासूनच श्रीनिवास रामानुजन हे गणितात अत्यंत हुशार होते. गणिताच्या प्रत्येक परीक्षेत त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत असत. गणिताच्या पेपर ते चुटकीसरशी सोडवत असत. 2 वर्षातच त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले व ते हायस्कूल मध्ये दाखल झाले. श्रीनिवास रामानुजन यांचं गणित एवढं निराळं होतं की जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी या जर्नलिस्ट मध्ये त्यांनी जे पाठवलेले शोधनिबंध होते ते या प्रेक्षकांना तपासता शक्य नव्हते. त्यामुळे त्यातील एका परीक्षकाने ते शोधनिबंध लंडन मध्ये पाठवले. प्राध्यापक हे श्रीनिवास रामानुजन यांचे मार्गदर्शक होते. त्यांनी श्रीनिवास रामानुजन यांना केम्ब्रिज विद्यापीठात शिष्यवृत्ती मिळवून दिली व श्रीनिवास रामानुजन तेथे त्यांचा खरा विकास झाला व त्यांच्या संशोधनालाही वेग मिळाला. श्रीनिवास रामानुजन यांचा गणित सोडवण्याचा वेग अविस्मरणीय होता. मेलच्या कागदावर ते गणित सोडवत असत. कधी कधी तर ते पाकिटावरही गणित सोडवत असत. गणित सोडवताना ते पहिली स्टेप, तिसरी स्टेप, 8वी स्टेप अशा वेगाने ते गणित सोडवत असत. खूप सारे कॅल्क्युलेशन ते त्यांच्या मनातच करत होते. संयुक्त संख्यावर त्यांनी खूप संशोधन केले होते. यावर आधारित शोधनिबंध प्रोसिडियस ऑफ द लंडन मॅथमॅटिकल सोसायटी मध्ये प्रसिद्ध झाला होता व असे अनेक गणितावर संशोधन करून 26 एप्रिल 1920 रोजी वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी श्रीनिवास रामानुजन यांचा मृत्यू झाला. जाता जाता एवढंच मला असं वाटतं की गणिताशिवाय आपले आयुष्य अपूर्ण आहे. आपल्यासोबत आली प्रत्येक गोष्ट एक गणित आहे. आपल्यासोबत आली प्रत्येक गोष्ट गणित आहे. आपल्यासोबत आली प्रत्येक गोष्ट एक संख्या आहे. आपल्यासोबत आली प्रत्येक गोष्ट एक संख्या आहे. धन्यवाद. राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. श्रीनिवास रामानुजन थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये इरोड येथे झाला. त्याचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. लहानपणापासूनच त्याला गणितात खूप आवड होती.
त्यांना गणित विषय खूप आवडायचा. त्यांची गणितात खूप रुची होती. वयाच्या 3 वर्षापर्यंत त्यांना बोलता आले नाही. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. जेव्हा ते गणित विषयात त्यांना खूप रुची होती. जेव्हा ते इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली. त्यांनी गणित विषयाचा मार्ग निवडला. त्यांनी गणितात खूप प्रगती केली आणि त्यांनी एकूण जगप्रसिद्ध असे 120 प्रमेय निर्माण केले. ज्याप्रमाणे आपले जीवन हवा, पाणी आणि अन्नाशिवाय अपूर्ण आहे, त्याचप्रमाणे आपले जीवन हे गणिताशिवायही अपूर्ण आहे. ज्याप्रमाणे एका मशीनला विजेशिवाय, एका गाडीला इंधनाशिवाय आणि झाडांना पाण्याशिवाय पर्याय नाही, त्याचप्रमाणे आपल्या जीवनाला गणिताशिवाय पर्याय नाही, हे त्यांनी सिद्ध केले. 22 डिसेंबर हा दिवस गणितज्ञ दिवस म्हणून का साजरा करावा, गणित दिन म्हणून का साजरा करावा, तर आपल्या जीवनामध्ये असलेले गणिताचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्यासाठी आपण हा दिवस साजरा करतो. राष्ट्रीय गणित दिन म्हणजे अर्थात श्रीनिवास रामानुजन याची जयंती या दिवशी असते. श्रीनिवास रामानुजन यांनी खूप शोध लावले. त्यांनी हे देखील सांगितले की हिशोब, तर्क, गणना हे सर्व गणिताच्या प्राथमिक क्रिया आहेत. श्रीनिवास रामानुजन यांनी अनेक शोध लावले. त्यापैकी अनंत मालिका, वर्तुळ पद्धत, समेशन पद्धत असे अनेक शोध आहेत. शेवटी या थोर गणितज्ञाला माझा सलाम करून मी माझे 4 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. आमच्या मनात नाच रे गणिता नाच, बेरीज वजाबाकी जमली रे, गुणाकार भागाकार जमला रे, चिन्हाचे नियम सोबतीला घेऊन करूया पुढे प्रवास. नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणिता नाच, नैसर्गिक संख्या आल्या रे, शून्य घेऊन पूर्ण झाल्या रे, शून्याच्या आधी आहे संख्या पूर्णांक होऊन नाच. नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणिता नाच, विभाज्यता आम्हाला कळली रे, सरासरी शेकडेवारी काढली रे, लसावी मसावी नफा आणि तोटा व्यवहार करूया खास. नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणिता नाच, नाच रे गणिता आमच्या मनात नाच रे गणिता नाच. धन्यवाद. महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी, लांबी गुणुले रुंदी. स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 1942 ची चळवळ, स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 1942 ची चळवळ. 6 बाजू गुणिले वर्ग हे घनाचे पृष्ठफळ, हे घनाचे पृष्ठफळ. खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा, खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा, विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा, बरोबर होईल नफा. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, जीवाला जीव देतो तोच खरा मित्र. गणित सोडवायला माहीत हवीत सूत्र, माहीत हवीत सूत्र. 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16, 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16. गणितेचे उखाणे घ्यायला आमचा ग्रुप झाला गोळा, आमचा ग्रुप झाला गोळा. निशिगंधासारखे सुगंधित होत जावे, सुगंधित आनंदाच्या लाटावर आयुष्य झुलत जावे, आयुष्य झुलत जावे. अश्रू असोत कोणाचेही पण आपणच विरघळून जावे, अश्रू असोत कोणाचेही पण आपणच विरघळून जावे. नसोत कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे, आपण मात्र सर्वांचे व्हावे. ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही, फक्त सूर जुळायला हवेत. मग बघा कसे आयुष्य पुरते. म्हणूनच हा आभाराचा सोहळा, म्हणूनच हा आभाराचा सोहळा. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांजली चिंतामण. मन मुलावतं झाडाच्या सावली, मन विसावतं सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली, म्हणून त्यांच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवीचे शब्दरूप आहे. आजच्या या गणित दिनाच्या कार्यक्रमासाठी आदरणीय श्री साखरे सर यांनी वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ सुरवसन मॅडम यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल त्यांचेही आभार मानते.
तसेच तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी शांतता राखून कार्यक्रमाची शोभा वाढविली त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.